ज्ञानेश्वरी माऊली म्हणत की मराठी भाषा इतकी गोड आहे की सुंदर आहे की अमृतालाही ती स्पर्धा देईल, म्हणजे तिच्याशी तरी कॉम्पिटिशन करेल असं ज्ञानेश्वर माऊलीने म्हटलंय. सामन्याला होते सुरुवात. आता सम्राट स्पोर्ट्स हा संघ क्षेत्ररक्षण करतोय, फिल्डिंग करतोय आणि एमबी स्पोर्ट्स हा फलंदाजी करतोय. 3 षटकांचा मॅच असेल. चला लवकर सुरुवात करायची आहे. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच एक निर्धाव चेंडूची समाप्ती. 3 षटकं तुम्हाला ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. लक्षात असू द्या, सुरुवातीची 2 षटकं ही 10 मिनिटांमध्ये पूर्ण व्हायला हवेत, कारण की वेळ भरपूर दबडला जातोय. आज भरपूर उशिरानं मॅचेस या ठिकाणी पुन्हा एकदा आपण खेळवतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. हलक्या हाताने चेंडूला ऑफसाईडच्या दिशेनं ड्राईव्ह केला जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. कव्हर क्षेत्रामधनं, डीप कव्हर क्षेत्रामधनं क्षेत्ररक्षकाला चेंडूला उचललं गेलं आणि फेकलं गेलं. तोपर्यंत ही एक धाव फलकावरती अर्जित होत असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव ही धाव फलकावरती लागली जाते. फलंदाज आपण जर बघितले तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूनं हर्षद वळवी, दुसऱ्या बाजूनं जयदीप वळवी. 2 वळवी बंधू ऑनसाईडच्या दिशेने खेळायचं होतं. स्ट्राईट टू द फिल्डर आणि फलंदाज या ठिकाणी वाचलाय. खेळते राहूचा आशीर्वाद दिला, जीवदान दिलं. जरी जीवदानी माता डोंगरावरती असली विरारच्या, तरी सुद्धा इथे जीवदान मिळालंय. तो फलंदाज त्या ठिकाणी होता. कुठला फलंदाज जीवदान मिळालंय? हर्षद याला, हर्षद वळवी. हे जीवदान किती महाग पडेल पाहणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये महेश मोहिते याला जीवदान दिलं होतं अजित माळी याने, आणि त्याने नंतर भरपूर त्रास दिला आणि तो सामना घोडबंदर संघाने जिंकला होता. या ठिकाणी डाऊन द लेग, चेंडूला लगेच लेंथ चेंज करण्याचा प्रयत्न, लाईन चेंज करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय इथे मात्र फाईन लेग. हा चांगला प्रयत्न, चांगला प्रयत्न. मात्र इथे 4 धावा, चौकार. वाईट +4 पंजा खोललाय. एक्स्ट्राच्या अकाउंटमध्ये ह्या धावा जातील, मात्र धावा जातील संघाच्या अकाउंटमध्ये. कुणाल महाली वेळेवरती लेंथ आणि लाईन चेंज करण्याचा प्रयत्न, परिणाम डाऊन द लेग चेंडू गेला आणि या धावा एक्स्ट्राच्या रूपाने मिळाल्या गेल्या, त्या म्हणजेच एमबी स्पोर्ट्स या संघाला. आतापर्यंत किती चेंडू टाकून झालेत तर 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालाय. 2 मिनिटं आणि 7 सेकंद या ठिकाणी वापरले गेलेत. हवेमध्ये खेळलाय चेंडूला, स्वतः यष्टी रक्षक चेंडूच्या खाली. अंदाज चुकला आणि या ठिकाणी काय घडलं तर पाहू शकता आपण, सागपाडा संघ थोडासा गोंधळलेला दिसतोय. एकतर तिघेजण होते आणि तिघांमध्ये कॉलिंग नव्हती. यष्टी रक्षक चेंडूवरती जाऊ की मग माझा मित्र येईल तिकडनं पॉईंटवरनं. क्रिकेटमध्ये जसं म्हटलं जातं ना की यस नो वेट, हे 3 शब्द वापरणं गरजेचं आहे. ते 3 शब्द काय, एकही शब्द या ठिकाणी नव्हता. किंवा यस मी घेतोय, नाही. वेट मी घेतोय, नाही. आता मात्र त्या ठिकाणी याचा त्रास होताना दिसेल. दोन्ही खेळाडूंना जीवदानं मात्र दिली जातात. धाव फलक पुढे सरकला गेला, तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, तो म्हणजेच कुणाल. हवेमध्ये खेळला जातो चेंडू. पुन्हा एकदा चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय. फक्त धावत होता, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. झेल मिळाला नाही आणि 2 धावा गेल्या. नशिबाची साथ थोडीशी देत आहे इथे, म्हणजे नशीब साथ देत आहे ते फलंदाजांची. धाव फलक थोडासा पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल, तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. 3 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 35 धावा तरी 35-36 धावा तरी तुम्हाला बनवाव्या लागतील. तेव्हाकडे समोरच्या संघाला तुम्ही गोलंदाजीमध्ये आव्हान देऊ शकता. मात्र हे जे मैदान मी काल पहिल्या दिवसापासून सांगतोय की गोलंदाजांचा कर्दन काळ ठरत आहे. थोडासा शरीरापासून लांब वाईट चेंडूची नोंद पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. संतोष कुम त्या ठिकाणी आहेत. या मैदानावरती भरपूर क्रिकेट संतोषाने खेळलाय. दोन्ही पंच अनुभवी पंच आहेत. जबरदस्त अंपायरिंग या ठिकाणी बघायला मिळालंय. मागील 2 दिवस, आजचा 3रा दिवस, उद्याचा 1 दिवस आहे. तर आतापर्यंत 4 मिनिटं आणि 11 सेकंद झालेले आहेत. विनंती असेल
थोडासा क्विक खेळावं. कुणाल बॉलिंग मार्क वरती, कुणाल महाले सम्राट स्पोर्ट्सच्या वतीनं. सरळ खेळलाय चेंडू, नक्कीच चांगला फटका आहे, चांगला फटका. मी म्हटलं होतं टायमिंग एवढा चांगला होता की नक्कीच असं वाटलं होतं की हा चौकार येईल. चौकाराला चौकाराची धावफलक पुढे सरकलं गेलं आणि नेऊन ठेवलं ते म्हणजेच 16 या धावसंख्येवरती. षटकाची होते समाप्ती. नाबाद जिंदाबाद. एमबी स्पोर्ट्स संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. चला घाई करा जरा. कुठला गोलंदाजी मार्कवरती आला तर प्रवीण पागी आलाय. प्रवीण याच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. पहिलं षटक आपण जर पाहिलं 4.5 मिनिटांमध्ये संपवलं गेलं होतं. दरम्यान आता दुसरं षटक किती मिनिटं लागतील पाहणं गरजेचं आहे. झाला टायमर या ठिकाणी स्टार्ट. चांगला चांगला चेंडू होता मात्र तेवढा चांगला खेळलाय. चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. हर्षद आणि जयदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आता आपण पाहू शकता हर्षद याने हा फटका खेळला होता आणि हर्षद याने टायमिंग नक्कीच चांगली केली होती. धावफलक पुढे सरकला गेला 20 या धावसंख्येवरती. नक्कीच चांगला चेंडू. मागील चेंडूंचं वर्णन केलं तर नक्कीच जसं म्हटलं जातं ना कॉमेंट्री करताना भरपूर कॉमेंटेटर म्हणतात की दिशा से भटके तो मिलेंगे फटके. फटके हे मिळणार मात्र तुम्ही दिशा चांगली असेल तर दशा चांगली असते. चांगला फटका खेळलाय. तिथे शतरक्षक तैनात आहे आणि शतरक्षकाच्या हातात चेंडूला नक्कीच आपण पाहतोय कुठपर्यंत जातोय चेंडू. तर 4 धाबांसाठी गेलाय. चौकार. ही बाउंड्री जी आली होती त्याने धावसंख्या वाढलेली आहे आणि धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये नेलेली आहे. धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. सकपाडा सम्राट हा संघ जो आहे क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच थोडंसं खराब कामगिरी या मॅच मध्ये मी म्हणेन. डाऊन द लेग आणि धावसंख्या आहे ती म्हणजेच वाईड वाढते जाऊन पोहोचते 25 वरती. 25 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आजचा दिवस आपण जर बघितलं जसं म्हटलं गेलं की आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. ज्याने त्याने मातृभाषेला जपायला हवं आणि तोच आज युनेस्कोनं जाहीर केलेला हा अधिकृत आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. दरम्यान या ठिकाणी आपण पाहू शकता पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा फाईन लेगचं क्षेत्र. आता मात्र आसपास सुद्धा नव्हता क्षेत्ररक्षक चेंडूच्या. चेंडू झाला फरार. धावा येतात ते 4. चौकार. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. याचा मॉनिटरला आवाज सोड ना यार. तिकडचा आवाज कमी कर. हॅलो. क्या बात आहे. सुरेख फटका. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या किती आहे तर एकूण धावसंख्या झाली ती म्हणजेच 19 धावांवरती तो खेळतोय आणि एकूण धावसंख्या 35. षटक चालू आहे. दुसरं धावसंख्या वेगानं वाढू लागले. मी म्हटलं होतं की
35 ते 36 धावा बनवाव्या लागतील. मात्र दुसरं षटक मार्गस्थ असताना 35 पर्यंत टप्पा गाठलाय. याचाच अर्थ ही धावसंख्या मोठ्या आकड्यामध्ये जाईल. क्या बाद आहे, क्या बाद आहे. अजून एक प्रेक्षणीय षटकार फलंदाज हर्षद याच्या बॅटमधनं. दरम्यान गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. क्या बात आहे, चांगला चेंडू. गोलंदाज कोण आहे तर विशाल आलाय, विशाल सापटे. सुरुवात चांगली केली विशाल याने. मग याच पद्धतीने थोडेसे चेंडू टाकले तर कुठेतरी कंट्रोलमध्ये आणतील एमबी स्पोर्ट्स या संघाला, कारण की एमबी स्पोर्ट्स संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र कॉन्टेस्ट या ठिकाणी तगडा आहे दोघांमध्ये असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. इनसाइड आउट गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होतील. जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये असता, जेव्हा तुमचा संघ फॉर्म मध्ये असतो, तेव्हा नक्कीच तुम्हाला लक सुद्धा साथ देत असतं. मी म्हणून लक पेक्षा मेहनत महत्वाची आहे आणि मेहनत जी आहे ती मेहनत या ठिकाणी अगोदर ग्राउंड वरती करावी लागते तुम्हाला. ज्या पद्धतीने आतापर्यंत हा क्रिकेट या ठिकाणी झालाय आणि क्रिकेटला आपण पाहिलाय प्रॅक्टिस. क्या बात आहे, क्या बात आहे. सुरेख चेंडू, फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो संदीप वलवी. आता हर्षद आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असेल तर विशाल सापटे हा गोलंदाज आहे. विशाल चांगला ऑफ स्पिन करतोय, मात्र त्याचा ऑफ स्पिन या ठिकाणी इफेक्टिव्ह ठरेल का या संदीप वलवीच्या समोर, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत त्याने जी धावसंख्या केलेली आहे अगोदरच्या मॅचेसमध्ये या वर्षामध्ये, संदीप सर्वात फॉर्ममध्ये असलेला त्यांचा फलंदाज आहे एमबी संघाचा आणि एमबी संघाचा एक महत्त्वाचा दुवा म्हणून तो ओळखला जातो. दरम्यान विशाल शरीरापासून लांब टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून भरपूर लांब होता हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतो आणि धावसंख्या आपण जर बघितली तर 44 ह्या धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे डेंजर झोनमध्ये धावसंख्या जात असताना सध्या तरी पाहतोय. पुन्हा एकदा विशाल बॉलिंग मार्कवर. हलक्या त्यांना चेंडूला खेळायचं होतं, आउटसाइड एज लागलाय, फायदा झालाय तो म्हणजे गोलंदाजाला. फलंदाज बाद, इन फॉर्म फलंदाज संदीप वळवी. पुढच्या एका मासात जर कोंडाणा तुमच्या चरणाशी नाही वाहिला तर नाव शिवबा नाही सांगणार. बघा इथे आपण जर बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगल्या धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या होत्या. तब्बल 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या. 41 धावा या लागल्या होत्या पहिल्या 2 षटकांमध्ये. मात्र या शेवटच्या षटकात पाहतोय खूप चांगली बॉलिंग विशाल सापटेकडनं आपल्याला पाहायला मिळालंय. पूर्णपणे कमबॅक केलाय या ओव्हरमध्ये आणि त्यात आपण सन्नी रिव्ह्यू घेतलेला आहे व्हाईट बॉलसाठी.
संकट निर्माण झालंय ते म्हणजेच गोलंदाजाच्या कामगिरीवरती. संकट निर्माण झालंय आणि हे जे संकट आहे ते संकट या ठिकाणी पंचांनी मात्र थर्ड अंपायरकडे फॉरवर्ड केलंय. पाहणं गरजेचं आहे कशा पद्धतीनं इथे वाईड आहे का पाहणं गरजेचं आहे. अंपायर्स डिसिजन काय असेल तर नक्कीच मला वाटते अंपायरनेच रिव्ह्यू घेतलाय का पंच आपला रिव्ह्यू आहे. यस बघा आपण जेव्हापासून लाईव्ह स्पर्धा ब्रॉडकास्ट करतोय तेव्हापासून सुधारणा करतोय. आता आपण मागील वर्षापासून रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू देतोय एका इनिंगमध्ये. तर इथे वाईट बॉल असेल लक्षात असू द्या हा अवांतर चेंडू असेल. नक्कीच आपण पाहू शकता. आपण आदिवासी प्रीमियर लीगचा विचार केला तर आदिवासी प्रीमियर लीगमध्ये जे आपल्या असोसिएशनच्या बाहेरचे पंच होते जे MCAचे पंच आपण वापरले होते तेव्हा आपण शफल वाईट देत होतो. इथे मात्र आपण जर बघितलं क्या बात आहे क्षेत्ररक्षक नव्हता तिकडे चेंडू चांगला होता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला नव्हता. 4 धावांनिशी धाव फलक मात्र पुढे सरकेल. धाव फलकावरती धावा लागल्या जातील त्या म्हणजेच 49 धावा. प्रदीप धावसंख्या फार जोराने वाढू लागलेली आहे. आणि ज्या प्रकारे MB स्पोर्ट्स बागपाड हा संघ इथे फॉर्म मध्ये दिसतोय आणि ज्या प्रकारे महेश भडांगे आणि जे त्यांचे यंगस्टर खेळाडू आहेत त्यांना भरोसा दाखवला आहे त्यांनी चांगली कामगिरी केलंय. जो भरोसा जिम्मेदारी त्यांच्यावरती दिलेली आहे ती जिम्मेदारी त्यांनी पार देखील पाडलंय. नक्कीच काम चांगलं केलं जाते. सध्या तरी आपण जर बघितलं रिव्हर्स अटेम्प्ट केलाय मात्र क्षेत्ररक्षक खाली आहे आणि चूक झाली आहे. चूक आणि चूक जसं म्हटलं जातं ना एखादा काटा टोचल्याच्या नंतर तो वेळेवरती काढावा लागतो अन्यथा मग काटा भरपूर दिवस राहू दिला का त्याला रिठा बोलतात. तो रिठा होतो त्यानंतर त्रास होतो त्यानंतर रिसिप्ट सारखे काही लक्षणं दिसू लागतात आणि एक वेळ असा होतो ना की त्या अख्ख्या पायावरती त्या एका काट्यानं परिणाम केलेला असतो. इथे काटा राहिलाय तो आउटफील्ड खराब केल्याचा इथे फिल्डिंग खराब केल्याचा आउटफील्डवरती तो काटा या ठिकाणी आता टोचत राहील आणि जेव्हा जेव्हा धावसंख्या कठीण होईल चेस करताना तेव्हा तेव्हा आपण पाहणार आहोत की इथे आठवण येईल की आम्ही किती मिसफिल्ड केल्यात. ते सुद्धा महत्त्वाचं आहे. दरम्यान जाऊया किती धावा पूर्ण झाल्यात तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 50 धावा. मी 35 ते 36 धावांपर्यंत पोहोचण्याची एक अंदाज बांधला होता. मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध हैं जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. आणि याचा जर विचार केला तर आपण जातो या चिट्ट्यांचा ड्रॉ कडे. वेलकम टू सोम मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल. हमारे हॉस्पिटल में सभी सुविधा उपलब्ध है. हमारे यहाँ स्पेशलिटी डॉक्टर्स भी उपलब्ध हैं जैसे कि स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, हड्डी के डॉक्टर 24 घंटे उपलब्ध रहते हैं. उसी के साथ हमारे यहाँ विशेष जांच सुविधा जैसे कि सभी प्रकार की खून जांच, एक्सरे, सोनोग्राफी और 24 घंटा मेडिकल सुविधा उपलब्ध है. इसी के साथ साथ हमारे हॉस्पिटल में MJPJY योजना अवेलेबल है. आपके पास राशन कार्ड होने पर आप 5 लाख तक का फ्री ट्रीटमेंट पा सकते हैं. बरोबर आहे. यस डीजे थँक्यू डीजे धन्यवाद.
आपण पाहतोय या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. मात्र मॅच चालू असताना सुद्धा आपण चिठ्ठ्या या ठिकाणी उडवणार आहोत. लक्षात असू द्या. तर 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. त्यांची मॅच लागेल त्या अगोदर वाचायच्या आहेत आणि त्यानंतर जी राहील तिला बाय असेल. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव. 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत त्या वाचायच्यात अगोदर. कोणाकोणाची मॅच लागते. राहील म्हणजे आमचा कामनचा राहील नाही, तर इथं जी चिठ्ठी खाली राहील तिला बाय. ऑन साईडला खेळलाय चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश भडांगे आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी बाय कोणाला मिळाले आणि कोणाची मॅच लागली ते सांगा आधी. उमराळे आणि बाफाने मॅच लागलेली आहे. चला लगेच आपण टॉस करूया. कर्णधारांना विनंती असेल. बघा आजचा तिसरा दिवस आहे की विजेते संघाला बाय मिळालाय. पुन्हा एकदा विजेते संघाचं नशीब उजळलेलं आहे. बघा जो संघ जिंकेल डायरेक्ट चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. इथे पाहतोय आपण कुठला संघ इथे चौथ्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे थोड्याच वेळात समजेल आपल्याला, कारण जो संघ जिंकेल तो direct चौथ्या फेरीत प्रवेश करेल. बाफाने टॉस विन आणि काय निवडाल? बॅटिंग. थँक्यू. दरम्यान हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू चालला सीमा रेषेच्या बाहेर. त्या ठिकाणी आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सुद्धा झेल या ठिकाणी मिळलेला आहे. बघा किती ओव्हर चेंडू गेला होता. प्रतीक होता तिकडे. षटकार आलाय. थँक्यू डीजे. एक सूचना आहे ती चेतन, राकेश आणि प्रतीक आपण थोडस लांब लांब बसायचं तिकडे. सही पकडे. व्हाईट बॉल. पाहणं गरजेचं आहे. यस, अंपायरने तिकडनं सांगितलंय की हा वाईड या ठिकाणी पंचांनी दिलाय. मात्र चॅलेंज केलाय तो वाईट आहे की मग नाही पाहण्यासाठी. तर एक रिव्ह्यू दिला जातो फिल्डिंग करताना तुम्हाला, आणि तो फिल्डिंग करताना पहिला रिव्ह्यू तर दुसरा तुम्हाला रिव्ह्यू तो मिळत नाही किंवा मग रिव्ह्यू कंटिन्यू पुढे होत नाही. पाहणं गरजेचं आहे. आपण पाहू शकतो पंच दर्शवतात की या ठिकाणी हा वाईट बॉल आहे. मात्र थर्ड अंपायरकडे गेलेत. हायकोर्टामध्ये दाद मागले खालच्या कोर्टाच्या विरुद्ध. वाईट बॉल. आता तुमच्याकडे रिव्ह्यू नाही आहे. तुम्ही ना रिव्ह्यू वाईटला घेऊ शकता ना मग रनआउटला. तुमच्याकडे रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात असू द्या. क्षेत्ररक्षण करणारा संघ मला वाटतं पहिल्याच षटकामध्ये तिसरा चेंडू चौथ्या चेंडूवरती हा रिव्ह्यू या ठिकाणी गमावलाय. गोलंदाज सूरज आणि त्याच्या संघाने 51चं टार्गेट आहे. अगोदरच रिव्ह्यू या ठिकाणी थोडासा क्या बोलते ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा पंच आहेत स्कोलेग रिजनमध्ये. डीप स्कोलेग रिजनला या ठिकाणी ते मात्र थ्रो आला होता. थोडासा वेगवान थ्रो किंवा मग अचूक थ्रो येणं गरजेचं होता. सागपाडा संघाची बॅटिंग लाईन तुला माहिती आहे प्रदीप, कुठपर्यंत त्यांच्याकडे बॅटिंग आहे काय सांगशील? कुठपर्यंत हा मॅच या ठिकाणी रंगेल? बघा त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप तर खूप स्ट्रॉंग आहे. मात्र स्वतःला सिद्ध करावा लागणार आहे. जो सध्या स्ट्राईकवर फलंदाज पाहतोय त्याच्यामध्ये क्षमता फटके खेळण्याची. दरम्यान अजून एक वाईड आलाय, एक्स्ट्रा आलाय आणि एक्स्ट्रानं धाव फलक वाढवलाय. धाव संख्या झाली 14 धावा. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा फाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि चांगला थ्रो सुद्धा आलाय. बघा जेव्हा तुमचा संघ फॉर्म मध्ये असतो तेव्हा या गोष्टी तुम्हाला नक्कीच सहजतेने साध्य होतात. तुमचे बॉन्डिंग चांगली असेल तर तुमचा पुढील जे कॉल असतात ते चांगले होतात. तुमचे निर्णय चांगले बसतात. सहमती तुमच्या सहकार्याने देणं तुम्हाला सोपं जातं. जर तुमची बॉन्डिंग चांगली नसेल क्रिकेटच्या मैदानावरती तर मात्र तुम्हाला निर्णय घेणं कठीण जातं. इथे बॉन्डिंग चांगली दिसते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. डावऱ्या त्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजेच विजय. सरळ खेळलाय चेंडूला
खाली क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय आणि भरपूर लांब उडवलाय चेंडूला. एकदा वाजून मिळाली असं म्हणावं लागेल, कारण की इथे कॅच सुद्धा सोडला गेलाय आणि 2 धावा सुद्धा दिल्यात. 2 धावेनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 17 या धावसंख्येवरती आणि 17-51 मला वाटतं 17च्या सरासरीनच हा आस्किंग रन रेट होता. परफेक्ट त्या ठिकाणी येऊन ठेपलेले आहेत. तर धावफलक चांगल्या पद्धतीने रन करताना दिसतोय. जातोय आपण पुन्हा एकदा एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूला ब्रेकच्या नंतर येऊया. पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकात धावा झाल्या आहेत 17. अजून 17च्या सरासरीने आणखीन 34 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू इथे टाकला गेलाय. स्ट्राईक रोटेट आपल्याला इथे पाहतोय आपण तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. एमबी स्पोर्ट्स बागपडा आपण पाहतोय जो चांगल्या फॉर्म मध्ये आहे. भरपूर आपण स्पर्धा बघितल्यात की एमबी स्पोर्ट्स बागपडा हा जो संघ शेवटच्या मॅच मध्ये येऊन कुठेतरी नॉट आउट असेल फलंदाज. आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स बागपडा शेवटच्या मॅच मध्ये जाऊन थोडासा प्रेशराइज व्हायचा. 3 स्पर्धांमध्ये आपण बघितलं की शेवटच्या मॅच मध्ये तो पराभूत व्हायचा, मात्र अखेरीस सारजाच्या मैदानावरती अखेरीस त्याने एक यश मिळालं आणि एक ट्रॉफी त्यांनी आपल्या नावावरती केलेली आहे. विश्वनाथ ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू टाकलाय. काय जबरदस्त चेंडू चारोखानी चित केलंय यावेळेस फलंदाजाला विश्वनाथ याने. जबरदस्त चेंडू आणि जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती हा येणार आहे. प्रमोद आणि विजय असे 2 फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस बघा ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकला होता, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू हा यस्टन वरती येऊन आदळलाय आणि आता फलंदाज प्रमोद याची खेळी संपुष्टात आलेली आहे. एक जबरदस्त गोलंदाजी होती. मी म्हटलं होतं की जेव्हा तुम्ही फॉर्म मध्ये असताना, जेव्हा तुमची टीम फॉर्म मध्ये असते तेव्हा परफेक्ट चेंडू तुम्हाला जे हवे आहेत ते पडत असतात. तुम्ही नक्कीच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असता. त्याच्यातलाच याच्या अगोदरचा एक चेंडू पाहिला तर तो ब्लॉक हॉलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. तर थोडीशी लाईन आतमध्ये घेतली आणि परफेक्ट यष्टांचा वेध हा घेतलेला आहे. इथे आपण पाहू शकता जो म्हटलं होतं की बॅटिंग लाईन भरपूर आहे, मात्र जर असे फलंदाज बाद होत राहिले तर बॅटिंग लाईनचा काय फायदा होणार नाही. इथे पार्टनरशिपची फार गरज आहे. आपण एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे बॉलिंग लाईन खूप चांगली आहे. संदीप ओलवी असेल, त्यानंतर हर्षद वल्वी असेल, मात्र संदीप ओलवीला कुठेतरी थांबून ठेवलेलं आहे महेश भडांगे आणि सध्या तरी आपण पाहतोय ते त्यांचे यंगस्टर खेळाडू आहेत, त्यांच्यावरती जास्त जिम्मेदारी त्यांनी सोपवलेली आहे. नव्याने फलंदाज आपण पाहतोय विशाल येतोय, विशाल सापटे. मला आठवतंय खर्डीच्या मैदानावरती एक स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं होतं विशाल सापटे याने आणि तोच विशाल आता खेळपट्टीवरती येताना दिसतोय आपल्याला. प्रदीप, मला वाटते ओमसागर बामणगावचं ते आयोजन होतं खर्डीच्या मैदानावरती आणि अबू स्पोर्ट्सच्या नावाने ती स्पर्धा खासदार चषक बाळेमामांच्या नावाने भरवली गेली होती. त्यामध्ये 50 धावा या खेळाडूने केल्या होत्या. लॉर फुल टॉस सरळ केलाय, सरळ सेफ सुंदर, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर.
अतिघाई संकटात नाही. मी म्हटलं की पार्टनरशिप फार महत्वाची आहे. जिथपर्यंत पार्टनरशिप होत नाही तिथपर्यंत तुम्ही MB स्पोर्ट्स संघाला टेन्शन मध्ये आणू शकत नाही. आणि बघा ज्या प्रकारे त्यांचं क्षेत्ररक्षण होते, बॉलिंग होते, कुठल्या प्रकारे चुका ते करत नाहीयेत. चुकांपासून कोसो दूर, म्हणजे भरपूर लांब आहेत ते. ज्या चुका केल्या होत्या फिल्डिंग मध्ये सागपाडा संघाने त्या हे करत नाहीयेत, ही महत्वाची गोष्ट आहे. चांगली बॉलिंग, चांगले क्षेत्ररक्षण, अचूक टप्पा ठेवला जातोय. ते बघा आणखीन एक चांगला चेंडू स्वतःच्या फलंदाजी चेंडूला फील्ड केला गेलाय. हा चेंडू देखील येतोय डॉट. धावसंख्या पूर्णपणे आता स्थिरावलेली आहे. धावसंख्या जर आपण बघितली तर धावफलकावरती लागलेली आहे ती म्हणजे 20, म्हणजे अजूनही 31 धाव्यांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय मॅच जिंकण्याकरता अजूनही 7 बॉल बाकी आहेत आणि 7 बॉल मध्ये 31 धावा या अजूनही बनवायच्या आहेत. नक्कीच आपण जर विचार केला तर ज्यांना ज्यांना असं वाटत असेल की क्रिकेटमध्ये या 7 चेंडूमध्ये 31 धावा अशक्य आहेत, मात्र एक फटका लागू दे. एक फटका लागला का लगेच समजेल की मॅच कोणाच्या बाजूने सरकते. क्या बात आहे. बघा मागून दाखवल्या विश्वाला, त्यांनी त्या वाकवल्या. काय चांगला चेंडू हात आलाय. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 3 ते 4 चेंडू आपण जर बघितले या षटकातील स्टंप टू स्टंप टाकलेत, अगदी स्टंपच्या लाईन मध्ये टाकलेत विश्वनाथ याने. चांगली बॉलिंग. ज्या पद्धतीने त्याने सुरुवात केली गोलंदाजीला, त्याचा यॉर्कर असेल किंवा मग तो बाद केला होता त्या यॉर्करच्या नंतर तो एक चेंडू असेल आणि हा शेवटचा चेंडू जो आता आपण पाहिलेला आहे, या चेंडूने दाखवलंय की MB स्पोर्ट्स संघ या वर्षामध्ये चांगलं काम करतोय, चांगली प्रॅक्टिस करतोय, चांगले अंदाज ते बांधतायत, चांगली प्लॅनिंग ते बनवतायत आणि प्लॅनिंग हे नक्कीच यशस्वी ठरत असताना सध्या तरी आपण जर बघितलं तर फलंदाज मैदानामध्ये आलाय जयन भुरकुंड आलाय आणि गोलंदाज आपण बघतोय हर्षद. क्या बात आहे. एका फटक्यानं मी म्हटलं होतं की सामन्यामध्ये रंगत येईल, ती आली आहे. हा नक्कीच थोडासा अनुभव जे काही कॉमेंट्री करतोय त्याच्यातला अनुभव दाखवतायत की नक्कीच इथे काही ना काही होऊ शकतं. बघा मी अगोदरच सांगितलं की जो फलंदाज आहे विशाल सापटे, त्याच्याकडे विशाल फटके मारण्याची क्षमता आहे. त्याच्या नावात एक अर्धशतक देखील आहे. मित्र म्हणे विशाल थोडासा उशिराने आलाय, कारण विशाल अगोदर यायला हवं होतं, कारण ती क्षमता आहे विशालमध्ये मोठे फटके खेळण्याची. आता 5 बॉल आणि मॅच जिंकण्याकरता 25 धावांची आवश्यकता. आता तो मागे आला पुढे आला ह्या चर्चेपेक्षा तो आला आहे आणि त्याला काय करायला हवं ते त्याने नक्कीच आता मात्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किती धावांची गरज असेल? 25 धावांची गरज होती. हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल सुटला आणि चौकार गेला. झेल सुटल्याच्या नंतर चौकार. 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये आता किती धावांची गरज? तर 21 धावांची गरज असेल. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. जसं म्हटलं झालं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सुद्धा चढ उतार आले, त्यांच्यावरती सुद्धा संकट आली, मात्र त्या संकटांना तोंड देण्याचं काम नक्कीच त्यांच्या गनिमी काव्याने केलं. इथे गनिमी कावा वापरलाय सागपाडा संघाने. 4 चेंडू 21 धावा. विशाल याने आता मात्र आपले हात खोलायला सुरुवात केली आहे. समोर आहे गोलंदाज हर्षद. हो 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 यस 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 यस. इथे मात्र व्हाईट बॉल आणि आता आपण पाहू शकतो काय घडतंय. तर व्हाईट ना धावफलक मात्र मला वाटते भरपूर लांब होता की मग पंच काय ठरवतात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. तर विशाला चांगल्या फॉर्म मध्ये आहे. डाऊन द लेग. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आहे आणि व्हाईट बॉल ना यस फलंदाज बाद. बघा रिस्पेक्ट केला गेलाय. हा व्हाईट या ठिकाणी रिव्हर्स घेतला गेला आणि आता मात्र इथे फलंदाज बाद झालेला आहे. तर विशाल हा बाद झालेला आहे. इथे मात्र एक संकट निर्माण झालंय.
आता चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे तीन चेंडूमध्ये 21 धावांची गरज. इथे प्लॅनिंग मध्ये थोडीशी प्रदीप गडबड सागपाडा संघाची. कोणाला पुढे यावेळेला हवं होतं, मात्र आपण पाहतोय की आत्ता तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करताय, मात्र किती एक्स्ट्रा गेल्यात त्या सुद्धा महत्वाच्या आहेत. पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये चुका देखील भरपूर झाल्या होत्या, झेल सुटले, एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्या. मी तर म्हणेन 9 ते 10 धावा ह्या एक्स्ट्राच्या स्वरूपात गेलेल्या आहेत. नक्कीच, अर्थातच. आणि मी म्हटलं होतं त्यावेळेस की काटा हा टोचेल आणि हा त्रास देईल, हा त्रास देताना दिसतोय. मात्र अजून सुद्धा मॅच संपलेला नाहीये. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. चेंडू चाललाय डीप बॅकवर्ड गली क्षेत्रामधनं 4 धावांसाठी चौकार. इथे बघा नजाकत दाखवलेली आहे, हात खोलण्याची संधी मिळाली सुधाकर याला, आणि सुधाकर काहीतरी सुधारणा करताना दिसतो या मॅच मध्ये. अखेरीस 2 चेंडूचा खेळ बाकी राहिला आणि 2 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतो विश्वनाथ याचं जे षटक होतं ना, ते षटक निर्णायक ठरलेलं आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या, मात्र विश्वनाथ याने फक्त 3 धावा खर्च केल्या. क्या बात आहे. हा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून लांब जाणार चेंडूला पुन्हा एकदा दिशा दिली. क्षेत्ररक्षक जात मात्र चेंडू धावतोय आणि चेंडू कुठपर्यंत जाईल, तर चेंडूला अडवलाय. 2 धावा मिळतील, 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आता आय थिंक 15 धावांची गरज आहे. एकच चेंडू शिल्लक असेल आणि या एका चेंडूमध्ये 15 धावांचं जे लक्ष आहे, म्हटलं होतंस की 10 धावा दिल्या असतील, मात्र जर त्या 10 धावा दिल्या नसत्या तर 5 हव्या असत्या आणि इथे प्रयत्न करू शकला असता. मात्र क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्व हे नाहीये. हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतो नक्कीच चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेला आणि खूप खूप अभिनंदन. डायरेक्ट 4थ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. MB स्पोर्ट्सचा संघ बाय मिळालेले आहे. खूप खूप अभिनंदन. चला समोरच्या संघाला आपण हस्तांदोलन करायचंय, सेकंड करायचंय आणि त्यानंतरच मैदान सोडायचंय. तर लगेच मैदानामध्ये उतरा. यानंतरचा जो मॅच आहे जाऊया डीजेंच्याकडे, ऐकूया सुंदर असं गीत. मला वाटतं डीजे या ठिकाणी उपस्थित नाहीये, थोडासा ब्रेक घेऊया.